विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. धागे धागे जोडूया, विश्व नवे हे घडवूया, धागे धागे जोडूया, विश्व नवे हे घडवूया, खांद्याला लावून खांदे, खांद्याला लावून खांदे, जगण्याला अर्थ देऊया, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. आई आपली माती हो, प्राण आपला शेती हो, आई आपली माती हो, प्राण आपला शेती हो, जाणीव आम्हा नात्यांची, किमया आपल्या हातांची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. आज तंत्रज्ञानामध्ये देखील अनेक बदल होत आहेत. पूर्वी आपल्याला तंत्रज्ञान हे केवळ एक आपण स्वप्नामध्ये बघत होतो की अशा प्रकारचं बँकिंग होऊ शकतं का, मी घरात बसून बँकिंग करू शकेन का, हे आपल्याला स्वप्न वाटत होतं किंवा कुणी सांगितलं तर आपला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे आणि आज AI असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल या माध्यमातून सगळ्या जगामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आणि हे बदल जे वारंवार होत आहेत या बदलाचा आपल्याला आपल्या व्यवसाय वृद्धीमध्ये किंवा आपली संस्था कार्यक्षम करण्यामध्ये प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये फरक आहे. प्रशिक्षण हे आपली कौशल्य विकसित करतं आणि या विकसित झालेल्या कौशल्याच्या आधारावरती आपल्याला आपले व्यवसाय वृद्धीच्या संधी त्यामध्ये आपल्याला निर्माण होत असतात. त्यामुळे हे प्रशिक्षणाचं ऍप जे आहे या संकल्पनेमुळं आता कोणालाही केव्हाही प्रशिक्षण घेता येऊ शकेल. किंबहुना आपण ज्या वेळेला फिजिकल प्रशिक्षण घेतो त्यावेळेला ते प्रशिक्षण संपल्यानंतर आपल्याला काही संदर्भ लागले आणि आपण जर ते लिहून घेतले असले तरच त्याचा उपयोग आपल्याला होत असेल. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे. आता या लिंकवर आपण गेल्यानंतर आपल्याला केव्हाही एखाद्या प्रशिक्षण वर्ग आपण जर ऐकला असेल तर दैनंदिन कामकाजामध्ये आपल्याला त्या लिंकच्या द्वारे आपल्याला संदर्भ देखील उपलब्ध होऊ शकतो. वारंवार ऐकायचं म्हटलं तरी आपल्याला ते ऐकता येऊ शकतं. आणि ही सगळ्यात मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याला शेवटी प्रत्येक वेळेला मार्गदर्शक आवश्यक असतो आणि या मार्गदर्शक आपल्याला जर कायमस्वरूपी अवेलेबल होत असेल तर हे आताच्या काळामध्ये हे ऍप असेल, हे लिंक असेल किंवा हे गुगल आपण जे म्हणतो हे आपल्याला केव्हाही उपलब्ध होणारे मार्गदर्शक आहे. आणि अशा या साधनाचा वापर बोडके साहेब तुम्ही केलेला आहे. मला वाटतं हे सहकार्याच्या दृष्टीने खरोखरीच एक चांगली गोष्ट आहे, कारण सहकारामध्ये प्रशिक्षणाबद्दलची किती आस्था आहे
हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आज मला वाटतं सगळेजण इथं जमलेली जी मंडळी आहेत ती माझ्यापेक्षा देखील अनुभवी आहेत आणि त्यामधले माहितगार पण आहेत. परंतु ह्या नवीन तरुण पिढीला अशा प्रकारे फिजिकली ट्रेनिंगची आता त्यांना सवय नाही किंवा तेवढा ते वेळ देऊ शकत नाही. आज सहकारात सक्सेशन प्लॅनच्या ज्या वेळेला आपण गोष्टी करतो त्यावेळेला तरुण पिढीला आपल्याला सामावून घ्यायचंय, तरुण सभासदांना आपल्याला सामावून घ्यायचंय. अशा वेळेला आपल्याला या प्रशिक्षण माध्यमाचा देखील किती आपल्याला उपयोग करता येऊ शकेल हे देखील मला वाटतं प्रत्येक संस्थेने आता पाहण्याची गरज आहे. आज सभासदांपासून अगदी खालच्या शिपायापर्यंत प्रशिक्षणाची गरज आहे. आज सभासदांच्या प्रशिक्षणाबाबत आपण सगळेजण पाहतो की काय अवस्था आहे. कारण आपल्याकडे एखाद्या वार्षिक सभेला कुणाला तरी बोलवलं जातं, अर्धा तास त्याला वक्ता म्हणून काही विषय दिला जातो. सभासदांचे हक्क कर्तव्य हा अगदी ठरलेला विषय असतो आणि त्या अर्ध्या तासामध्ये सभासदांचंही फारसं लक्ष नसतं. माझ्या दृष्टीने सभासद देखील आज सहकारी संस्थेचा हा अधिक प्रशिक्षित आणि जर तो माहितगार झाला तर सहकारी संस्था भविष्यात सक्षम राहू शकते. कारण सभासदाला जर आर्थिक संकल्पना माहिती असतील तर तो सभासद संस्थेच्या अडचणीच्या काळात संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. सभासदाला जर लिक्विडिटी माहित असेल, सभासदाला CRR SLR काय असतो हे माहिती असेल तर एखाद्या वेळेस जर एखाद्या काही अन्य संस्थेच्या कारणामुळे आपल्या संस्थेवर जर लिक्विडिटी क्रंच आला तर सभासद जर जागरूक असेल, सभासद शिक्षित असेल, प्रशिक्षित असेल आणि माहितगार असेल तर तो सभासद त्यावेळेला संस्थेला अडचणीत आणणार नाही. कारण त्याला माहिती आहे की हे लिक्विडिटी काय असते, CD रेशो काय असतो, आलेल्या 100 रुपये ठेवीचं नेमकं वितरण कसं होतं हे सभासदाला माहिती असेल तर ही अडचण येणार नाही. माझं ठाम मत आहे किंवा माझा जो काही 42 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये मला एक पक्क माहिती आहे की ज्या संस्थेच्या पाठीमागं सभासद, ठेवीदार, कर्जदार हे भक्कमपणे उभे असतात त्या संस्थेला कधीच अडचण येत नाही. कुठलेही प्रसंग येऊन देत, कधीही अडचण येत नाही. मला वाटतं बोडके साहेब आपण सभासदांच्या दृष्टीने देखील या प्रशिक्षणाबाबत काही विचार करता आला तर करा. हा जनरल जो सभासदांसाठीचा जो विषय आहे हा न करता सभासदांना देखील संस्थेनी हे ऍप घेण्यासाठी काही मदत करेल का किंवा सभासदांना त्यांनी याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युट करून किंवा संस्थेने त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युट करावं. कारण सभासद कल्याण निधी देखील अनेक संस्था उभे करतात. त्या माध्यमातून देखील अशा प्रकारचा उद्देश ठरवून जर काही करता येत असेल तर सभासदांच्या दृष्टीने मी म्हणणार नाही सगळ्या 100% सभासदांना तुम्ही द्या. यामध्ये तुमच्या जे प्रभावी सभासद आहेत, प्रभावी कर्जदार आहेत, प्रभावी ठेवीदार आहेत, जे तुमचे हितचिंतक आहेत अशांना जरी ही सेवा सुविधा संस्थांनी जरी ऍपच्या माध्यमातून जर दिली तर मला वाटतं हा देखील एक चांगला उपक्रम संस्थेच्या दृष्टीने मला वाटतं होऊ शकतो. दुसरी गोष्ट लेखापरीक्षणाचा दर्जा हा सध्या खूप महत्वाचा विषय आहे. अनेक ठिकाणी केवळ सर्टिफिकेट साठी प्रशिक्षण म्हणजे लेखापरीक्षणामध्ये गुण वाढावेत म्हणून एक सर्टिफिकेट याच्यासाठी जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याच्यामध्ये कुठेही प्रशिक्षणार्थींच्या संख्येवर मर्यादा नसते. प्रशिक्षण वजा मेळावेच ते असतात. मला वाटतं याच्यामधनं खऱ्या अर्थाने प्रशिक्षण उद्देश जो आहे हा साध्य होणार नाही. या साठी देखील एक आपलं जे काही आता आपण फिजिकल ज्या वेळेला आपण म्हणतात की करणार आहे ते करण्याची काही ठिकाणी गरज आहे तर या बाबतीत देखील काही आपल्याला प्रशिक्षणार्थीची संख्या जर मर्यादित करता आली तर ती देखील आपण करावी. म्हणजे जेणेकरून एक क्वालिटी ज्याला आपण म्हणतो आणि एक इंटरॅक्शन जे आपण प्रशिक्षणार्थींमध्ये होणार आहे ते खऱ्या अर्थाने चांगलं होईल. कारण हे दोन्ही एकमेकाला सपोर्टिव्ह राहणार आहे. केवळ ऍपद्वारे प्रशिक्षण दिलं म्हणजे 100% सक्सेस मिळेल असं नाही. काही ठिकाणी आपल्याला फिजिकल स्वरूपात देखील त्याला सपोर्टिव्ह प्रशिक्षण वर्ग आपल्याला घ्यावेच लागणार आहेत आणि हे वर्ग घेतले तर ते अधिक जास्तपणे ते अधिक प्रभावी प्रशिक्षण होईल आणि लोकांपर्यंत ते जाण्याचाही त्याच्यामध्ये जास्त लवकर हे होईल. मुळात सहकाराची जी काही मूलभूत तत्व आहेत या तत्वांमध्ये सहकार शिक्षण प्रशिक्षण, सभासद शिक्षण प्रशिक्षण हे एक तत्व 1895 सालापासून आमच्या सहकारात आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे की आमच्याकडे कुठलीही गोष्ट कायद्याने बंधनकारक जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं पालन करत नाही किंवा ती ऍक्सेप्ट करत नाही. खरं म्हणजे प्रशिक्षण ही स्वेच्छेने स्वीकृत करायची गोष्ट आहे. मला काहीतरी नवीन मिळवायचं आहे, मला माझ्या संस्थेसाठी, मला स्वतःच्या हितासाठी, मला अपडेट राहण्यासाठी मला हे मिळवायचं आहे, ही भावना माझ्यामध्ये असली पाहिजे. 97व्या घटना दुरुस्तीनंतर जो काही सहकार कायदा आपला महाराष्ट्र राज्याचा बदलला गेला 2012 साली त्यावेळेला एक 24 नावाचं कलम
आपल्या ह्या कायद्यामध्ये आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने सहकाराच्या सभासद शिक्षण प्रशिक्षणा जे काही संचालक असेल, सेवक असेल, यांना कायदेशीर अधिष्ठाने 2012 साली आपल्याला मिळालं. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने 24 खाली काही मान्यताप्राप्त संस्थांची नोंदणी वगैरे हा प्रकार सुरू झाला. आजही अनेक काही संस्था त्याच्यामध्ये नोंदणीकृत आहेत. आपलाही प्रयत्न त्याच्यामध्ये नोंदणीकृत करण्याचा आहे, तो नक्कीच चांगला प्रयत्न आहे. पण आपणही आता टायअप करून जे करणार आहात ती गोष्ट आता सुरू करण्याची गरज आहे. मात्र नोंदणी झालेल्या संस्थेकडनं प्रशिक्षण घेतलं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने प्रशिक्षित झालो, हा देखील अनेक संस्थांमध्ये गैरसमज आहे. प्रशिक्षणाचा दर्जा मला कोण चांगला देतो? मग भले मला एखादा प्रशिक्षण वर्ग मी फक्त मार्कांसाठी आणि गुणांसाठी घेतला आणि उर्वरित प्रशिक्षण मी जिथं दर्जेदार प्रशिक्षण मिळते अशा ठिकाणी जर घेतला, तर मला वाटतं निश्चित संस्थेच्या दृष्टीने ते फायदेशीर होणार आहे. आणि मला वाटतं संस्थांनी देखील हा विचार त्याच्यामध्ये करण्याची गरज आहे. प्रशिक्षणामुळे संस्थेचा दर्जा सुधारतो. संस्थेचे सेवक, संचालक हे कार्यक्षम होतात. मात्र असं अनेक ठिकाणी आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात काही वेळेला प्रत्यक्ष कामकाजामध्ये ते प्रशिक्षण उतरलेलं आपल्याला दिसत नाही. अशा वेळेला मला वाटतं अनेक ठिकाणी प्रशिक्षण घेतलं जातं, पण त्याच्यानंतरचे जे खऱ्या अर्थाने फीडबॅक आहेत, हे फीडबॅक आपण प्रशिक्षण वर्ग संपल्यानंतर एक फॉर्मॅलिटी म्हणून घेतले जातात. मला असं एक सुचवावंसं वाटतं बोडके साहेब आपल्याला, की आपण ज्या ठिकाणी प्रशिक्षण घ्याल किंवा ऍपद्वारे प्रशिक्षण घेतलं जाईल किंवा जी प्रशिक्षण मंडळी ऍपद्वारे घेतील त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे येणार आहे. किती तास घेतलं, किती मिनिटं घेतलं, त्याचं रेकॉर्ड, मुवमेंट रेकॉर्ड तुमच्याकडे असेल. तर या माध्यमातून देखील तुम्हाला एक 6 महिन्यांनी, वर्षांनी किंवा 3 महिन्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबद्दलची काही ओरल टेस्ट घेता आली किंवा एक ऑनलाईन टेस्ट घेता आली किंवा अगदी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची टेस्ट घ्या, 10 मार्काची घ्या, 15 मार्काची घ्या, परंतु त्यामधनं एक बऱ्यापैकी फीडबॅक, खरा फीडबॅक जो आहे तो आपल्याला मिळेल. अन्यथा जो आपण प्रशिक्षण वर्ग संपल्यानंतर जो फीडबॅक घेतो तो केवळ आपल्याला खुश करण्यासाठी असतो आणि त्यामध्ये मुख्यत्वे जेवणाची सोय कशी होती, राहण्याची सोय कशी होती याच्याबद्दलच जास्त कॉमेंट्स असतात किंवा तक्रारी त्याच्याबद्दल जास्त असतात आणि कोणीही समोरासमोर आपल्याला म्हणजे नावं ठेवत नाहीत किंवा त्याला ते आवडलेलं नसतं तरी तो काही बोलत नाही. मला वाटतं खरा फीडबॅक हा जो येईल हा एक आपल्याला देखील, एक प्रशिक्षण संस्थेला देखील एक मार्गदर्शक राहील आणि पुढचं प्रशिक्षणाचं नियोजन, प्रशिक्षणाचं धोरण हे ठरवण्यासाठी मला वाटतं की त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आणि हा एक खूप मोठं शिवधनुष्य तुम्ही उचलतात, खरोखरी तुमचं कौतुक आहे. पण एक प्रशिक्षण नियोजन समिती आपल्या मंचामार्फत जर आपण केलीत आणि एक वर्षभराचं, 2 वर्षाचं एक ज्याला आपण म्हणतो की प्रशिक्षणाची आवश्यकता कुठं आहे, कुठल्या एरियामध्ये आहे, कशा पद्धतीचं प्रशिक्षण बदललं पाहिजे, नक्की नेमके काय आपल्याला त्याच्यामध्ये आता टेक्निक्स आणली पाहिजेत, अशा प्रकारचं जर काही एक संशोधनात्मक जर तुम्ही काही त्याच्यामध्ये गोष्टी केल्या तर मला वाटतं, कारण आज जर आपण पाहिलं तर पतसंस्था असतील, बँका असतील, सगळ्यांना एक पॉलिसीज किंवा धोरण हा एक भाग मॅन्डेटरी झालेला आहे. अनेक संस्था जी धोरणं बनवतात ती कुणाची तरी कॉपी पेस्ट करतात आणि तयार करतात. कॉपी पेस्ट करताना संस्थांची नावं देखील बदलत नाहीत असं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समजा धोरणं तयार करायची असतील तर ही धोरणं संस्थेच्याच माणसांनी तयार करणं जर अपेक्षित असेल तर समजा उदाहरणार्थ कर्ज धोरण असेल, गुंतवणूक धोरण असेल, त्याच्यावरती प्रशिक्षण द्या आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक टार्गेट ग्रुप करा. संस्थेमधले इन्व्हेस्टमेंटची बघणारी मंडळी कोण आहेत तर अशा 15 संस्थांमधले 1-2 माणसं आली किंवा 25 संस्थांमधली 2-2 करून 50 लोक आली तर त्यांना नेमकी इन्व्हेस्टमेंट काय असतं, पॉलिसी काय असते, पॉलिसीचा उद्देश काय, कोणते घटक किंवा कोणत्या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजेत, जबाबदारी काय आहे, अधिकार काय. मला वाटतं त्यांच्याकडनं जेव्हा एखादी पॉलिसी तयार होईल, त्यांच्या अभ्यासातनं, त्यांच्या चिंतनातनं एखादी ज्यावेळेला धोरण तयार होईल ते निश्चित संस्थेला दिशादर्शक असेल. अन्यथा आता सगळं कॉपी पेस्ट चाललेलं आहे आणि याच्यामधनं संस्थेला देखील खऱ्या अर्थाने काही आउटपुट मिळत नाही. आणि मला वाटतं की हा एक चांगला व्यासपीठ तुम्हाला आज उपलब्ध झालेला आहे, तर याचा तुम्हाला जेवढा जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल त्या पद्धतीने करा. मी थोडक्यातच आवरणार आहे कारण मला कल्पना आहे की आज सगळ्यांनाच त्याची गडबड आहे. एक वेगळी गोष्ट मला तुम्हाला पुडके साहेब सुचवायची या निमित्ताने की तुम्ही अडचणीतल्या एक 10 संस्था दत्तक स्वरूपात तुम्हाला मंचाला घेता येत असतील तर विचार करा. कारण आज अडचणीतल्या पतसंस्था किंवा अडचणीतली कुठलीही संस्था जर असेल तर त्या संस्थेला सर्वतोपरी नुसतं प्रशिक्षण कागदोपत्री न देता तुमच्या माध्यमातून त्यांना एक थोडंसं मार्गदर्शन किंवा त्यांना खऱ्या अर्थाने आज मला वाटतं की
आपल्या या समूहामध्ये किंवा आता सुद्धा आपले तानाजीराव कवडे साहेब देखील मला वाटतं हजर आहेत. आज त्यांच्यासारखा तुमच्याकडे अनुभवी आणि अत्यंत सहकारात सगळ्या स्तरावरती ऑडिट सारख्या डिपार्टमेंटला मोठ्या पदावरती काम केलेली व्यक्ती ती आहे. त्यामुळे आज अशी काही मंडळी आपल्याकडे जर असतील तर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर आपल्याला काही जर तुम्ही एक 10 संस्था एक वर्षभरात आम्ही त्यांना मार्गस्थ केलं, पुढच्या वर्षी दुसऱ्या 10 संस्था घ्या. ज्या 10 संस्था तुम्ही अडचणीतनं बाहेर काढा त्यांच्यावर देखील जबाबदारी द्या आणि त्यांनाही सांगा की तुम्ही कशा पद्धतीने याच्यावरती मात केली, तुम्ही कसे सक्सेस झालात, या माध्यमातून तुमच्या या 5 संस्था तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. कारण हा जोपर्यंत आपण पर्याय करत नाही तोपर्यंत आपल्याला संस्था ज्या आहेत त्या अडचणीतनं बाहेर आणता येणार नाहीत. कारण आज नवीन संकल्पना येत आहेत, नवनवीन व्यवसाय वृद्धीच्या देखील संकल्पना आहेत. आज बँकिंग करस्पॉन्डंट सारखी नवीन व्यवसाय वृद्धीची संकल्पना आली, किंबहुना आज एनपीए चे नॉर्म्स आज कडक होत चाललेले आहेत. अनेक नवीन संकल्पना येऊ घातलेल्या आहेत. कारण बँकिंग आणि पतसंस्था यात आता फारसा फरक राहिलेला नाहीये. अशा वेळेला अशा पद्धतीने जर काही करता आलं किंवा लेखा परीक्षणामध्ये ड वर्ग असलेल्या संस्थांना क वर्गात आणण्यासाठी मला वाटतं कवडे साहेबांसारखा मनुष्य त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने त्या संस्थांना ते मार्गदर्शन करू शकतील. प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, शासनाच्या अपेक्षा काय आहेत किंवा कोणत्या गोष्टींमध्ये तुमचे मार्क वाढू शकतात, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर या मला वाटतं आपण कराव्यात. कारण प्रशिक्षण हे दिलंच पाहिजे, ते राहील. ते फॉर्मल प्रशिक्षण न देता मला वाटतं या माध्यमातून आपण एक मंचाचं काम एक वेगळ्या पद्धतीने जर आपण केलं तर मला वाटतं निश्चित आपलं जे काम आहे हे समाज त्याची दखल घेईल, सहकार क्षेत्र त्याची दखल घेईल आणि आपण करत आहात. आपण आज याच्यामध्ये जवळजवळ 36 वर्षाचा तुम्हाला सहकारातला अनुभव आहे. लिपिक पदापासून सीईओ पदापर्यंत आपण काम केले, त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्तरावरची नेमक्या अडीअडचणी काय आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. आज संगणक प्रणाली बद्दल देखील मी काही बोलणार नाही, पण संगणक प्रणाली हा एक सगळ्याच संस्थांचा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये देखील आज एक चांगले कन्सल्टंट मिळत नाहीत. अनेक ठिकाणी व्यक्तिगत कन्सल्टंट त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये असतात आणि आज अडीअडचणी खूप येत आहेत. हाही एक मोठा भाग तुम्हाला त्या माध्यमातून जर करता आला की सिस्टीम कशा असली पाहिजे, कॉम्प्युटर प्रणाली कशी असली पाहिजे, सिस्टीम ऑडिट मग काय असलं पाहिजे, तर मला वाटतं खूप मोठं काम आहे साहेब. तुम्हाला भरपूर काम करायला संधी आहे आणि सहकार क्षेत्र हे असं आहे की लोकाभिमुख आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर नक्कीच लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतात. काम चांगलं नाही केलं तर लोक आपल्याला रिजेक्ट पण करायला कमी करत नाहीत. त्यामुळे मला खात्री आहे आणि आपण आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे ते नक्कीच तुमचं वाखाणण्याजोगं आहे. सहकार क्षेत्राने दखल घेतलेली आहे. आज तुम्ही हे ऍप जो काही मंच तुम्ही स्थापन केला त्याचे मी मेंबर्स बघितले, जवळजवळ 500च्या वर तुमचे मंचाचे मेंबर्स आहेत. ऍपला देखील माझ्या दृष्टीने खूप मोठा प्रतिसाद मिळेल. तंत्रज्ञानाच्या या बदलत्या युगामध्ये आज लोकांना घर बसल्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, माझ्या वेळेनुसार मला पाहिजेत आणि मला वाटतं ती गरज तुम्ही आज पूर्ण केलेली आहे आणि खरोखरच त्या निमित्ताने मी तुमचं आणि विशेषतः तुमच्या टेक्निकल टीमचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुम्हाला या पुढच्या संपूर्ण प्रवासामध्ये मी शुभेच्छा देतो आणि मी देखील तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर असेल. माझ्याकडनं जे काही तुम्हाला सहकार्य लागेल ते मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन, कारण तुमचं काम चांगलं आहे. ज्या ठिकाणी काम चांगलं असेल तिथे मी 100% मी सहकार्य करीन आणि ही तुम्हाला मी आज ग्वाही देतो की तुम्हाला जिथं जिथं काही मदत लागेल, सहकार्य लागेल त्या दृष्टीने मी तुम्हाला हे करेन. आणि पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. जी मंडळी आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिली आणि मला जे 2 शब्द माझे ऐकलेत आणि मला आपण बोलवलं, पुन्हा मला इथं उद्घाटन करून माझे शब्द शब्द सांगायच्याबद्दल आपण मला संधी दिलीत त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद साहेब. खूप छान तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्ही ज्या सूचना मांडल्यात त्या अगदी स्वागतार्ह आहे. निश्चित त्या पद्धतीने आपण विचार करूया. तुम्ही पण आमच्याबरोबर आहात.